इतके कपटी लोक आहेत, जबरदस्त कपटी लोक आहेत. म्हणून ना तुम्हाला काही घ्यायचं असेल, काही घरी आणायचं असेल, तुम्हाला कुठं फिरायला जायचं असेल, एनिवे काही करायचं असेल तर कधी कोणाबरोबर शेअर करू नका. तोंडावर तुम्हाला बोलतील अय्यो किती छान, पण त्यांना रात्रभर झोप लागणार नाही. त्यांना एकदम असं इथं खतखतच राहील की यांचं एवढं कसं चांगलं, किती फिरता, एवढे पैसे आले कुठून, तर अशी नजर लागते. तर म्हणून ना अशा कपटी लोकांना ना कधी तुम्ही मनातली गोष्ट शेअर करू नका. कधी कधी तुम्हाला काय वाटतं ना की हां दाखवलं म्हणजे कसं हे लोक मला मान देतील, हो, पण त्याच्या सोबतीला ना नजर पण लागेल. नजर लई बेकार असते, बेकार लोक असतात ते. म्हणून ना मनातली तुम्हाला काही खुशी वगैरे असेल ना तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही शेअर करा, पण ना कपटी लोकांबरोबर अजिबात शेअर करू नका. आता तुम्ही बोलला आपण कसं ओळखणार, हां आपल्याला दररोजच्या जीवनात आपल्याला माहिती असतं हे कोण आपल्याशी चांगलं आहे कोण नाही आहे, कोणाकडनं आपल्याला वाईट हेच मिळतात, हे कोणाकडनं चांगले मिळतात, तर ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात. तर म्हणून ह्या गोष्टी ना तुम्ही सामावून राहायचं, कधी कोणाला मनातलं सांगायचं नाही. मी दागिने घेतले, मी हे घेतलं ना, आम्ही विदेशात फिरायला चाललो ना, आम्ही इकडं चाललो तिकडं चाललो, नाही. आपण खुशी आहे ना आपलीवाली दिसायचं दिसेल, नाही दिसायचं नाही दिसणार, पण आपलं मन तर समाधान राहील ना की आपण इकडं फिरलो तिकडं फिरलो, आपल्याला हे घ्यायचं आपल्याला ते घ्यायचं. पण लोकांसमोर ना ही गोष्ट तुम्ही कधी शेअर करू नका. कपटी लोक असतात, जळकुट्टी लोक असतात. तुम्हाला अनुभव आला असेल, आला ना अनुभव.